ड्रंक एंड ड्राइव मामले में 5 को न्यायालयीन कोठड़ी। उल्लासनगर में ट्रैफिक पुलिस ने रात में शराब पीकर गाड़ी चलाने वालों पर मामला दर्ज किया है। कुल 7 शराबियों को कोर्ट में पेश करने पर न्यायालय के आदेश पर 5 को ड्रंक एंड ड्राइव मामले में दोषी पाकर उन्हें न्यायालयीन हिरासत में आदरवाड़ी जेल में भेज दिया गया, जबकि 2 लोगों ने जुर्माने की रकम 10,000 रुपये न्यायालय में भरने पर उन्हें छोड़ दिया गया है। ऐसी जानकारी उल्लासनगर यातायात के वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश बामणे ने दी। मागील होळीला आणि त्याच्यानंतर आपण बऱ्याच केसेस केलेल्या आहेत। त्याच्यापैकी 7 केसेसमधले इसम जे आहेत ते आज आम्ही कोर्टात हजर केले, तर त्यांना माननीय कोर्टाने 10,000 रुपये प्रत्येकी दंड ठोठावलेला आहे। त्याच्यापैकी 2 लोकांनी दंड भरण्याचं कबूल केलेलं आहे आणि 5 जणांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी पैसे भरू शकले नाही आणि त्यांना मग कोर्टाने जेल वॉरंट तयार करून आदरवाडी जेलला पाठवलेलं आहे। तर चालवताना दारू पिऊ नये हेच मी या निमित्तानं आवाहन करील। मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत, जीवितहानी होत आहे आणि ते ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करील की आपण कधीही दारू पिऊन वाहन चालू नका आणि कायद्याचं उल्लंघन करू नका। आपल्या उल्हासनगर शहरामध्येच नाही तर संपूर्ण ठाणे आयुक्तालयासाठी एक अधिसूचना माननीय आयुक्त साहेबांनी काढलेली आहे आणि त्यानुसार दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते सकाळी 5 या दरम्यानच अवजड वाहनांना शहरामध्ये परवानगी दिलेली आहे। इतर वेळेस त्यांनी येऊ नये, कारण शहरामध्ये रस्ते जे आहेत ते कंजस्टेड आहेत, वाहतूक वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी अवजड वाहनांनी दिलेल्या वेळेतच आपल्या शहरामध्ये एंट्री करावी। इतर वेळेस जर ते आढळून आले शहरामध्ये एंट्री करताना तर त्याच्यावर आम्ही 122 प्रमाणे कारवाई करत आहोत। या निमित्तानं मी सर्व अवजड वाहन चालक जे आहेत ते असतील किंवा व्यापारी मंडळी असतील यांना विनम्र आवाहन करतो की त्यांनी शहरामध्ये दिलेल्या वेळेतच अवजड वाहनांची एंट्री करावी। इतर वेळेस त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी।